भारताचे सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती बी.आर. गवई यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या पहिल्याच सत्काराचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. मात्र राजशिष्टाचारानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या स्वागतासाठी घटनात्मक पदावरील व्यक्ती उपस्थित नसतील तर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि शहराचे पोलीस आयुक्त हजर असणे आवश्यक आहे. परंतु सरन्यायाधीशांच्या स्वागताला यापैकी कोणीही उपस्थित राहिले नाही. त्यामुळे रविवारी मुंबईत झालेल्या सत्कार कार्यक्रमादरम्यान सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी आपली नाराजी व्यक्त करत राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांना चांगलेच सुनावले. यावेळी बोलताना सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की लोकशाहीचे तिन्ही स्तंभ समान आहेत आणि त्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक किंवा शहर पोलीस आयुक्त त्यांच्या गृहराज्याच्या भेटीत त्यांचे स्वागत करण्यासाठी अनुपस्थित राहिल्याबद्दल संताप व्यक्त करत सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की जर राज्याचे मुख्य सचिव, डीजीपी किंवा मुंबई पोलीस आयुक्त तेथे येऊ इच्छित नसतील तर ते योग्य आहे की नाही याचा विचार करणे त्यांच्यावर अवलंबून आहे असे सांगत नाराजी व्यक्त केली. ते प्रोटोकॉलचे पालन करण्याचा आग्रह धरत नसल्याचे नमूद करून सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की हा न्यायव्यवस्थेचा इतर अंगांनी केलेल्या आदराचा प्रश्न आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी 14 मे रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि ते महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने त्यांच्या सत्कारासाठी मुंबईत होते. या कार्यक्रमात सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की त्यांना असे छोटे छोटे मुद्दे मांडायचे नव्हते, परंतु लोकशाहीचे तिन्ही स्तंभ समान आहेत आणि त्यांनी आदराची कृती केली पाहिजे अशी भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की जेव्हा एखाद्या अंगाचा किंवा संस्थेचा प्रमुख पहिल्यांदाच राज्यात येत असेल, विशेषतः जेव्हा तो देखील त्या राज्यातील असतो, तेव्हा त्यांना दिलेली वागणूक योग्य होती की नाही तेव्हा त्यांनी स्वतः विचार करावा असेही सुनावत पुढे म्हणाले की जर माझ्या जागी दुसरे कोणी असते तर कलम 142च्या तरतुदींचा विचार केला असता असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. संविधानाच्या कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही प्रकरणात पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असलेले आदेश काढण्याचा अधिकार आहे. हे न्यायालयाला व्यक्तींची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आदेश देण्याची परवानगी देते. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे. मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या. परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशियरी. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही. दुसरा एखादा आमच्याला एखादा कोणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140 लहान लहान गोष्टी आहेत, पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे